आपल्या लातूर मध्ये व्हायले काही? हो, लातूर मध्ये होते. खरंच म्हणायलो का? व्हायले म्हणायलो. राम राम मंडळी, वेलकम बॅक टू TIG. तर मित्रांनो, खूप दिवस झाले मी क्रीडा संकुलन मध्ये आले नव्हते आणि आता आली आहे मी. तर खूप भारी वाटतंय आणि लातूरमध्ये फिरलं पाहिजे. आणि क्रीडा संकुलन तर तुम्हाला माहिती आहे खूप फेमस ठिकाण आहे आणि इथे मी खूप व्हिडिओजही केलेत. तर अरे नमस्कार भैया. काय चालू आहे? काही नाही, कसे आहात? काय चालू आहे? काही नाही, मी शूट करत करत आलेली. तुम्ही इथे कसं काय? आमचं इथं स्किल डेव्हलपमेंट ऑफिस आहे. तिथं Okay. थोडंसं काम होतं. काय काम होतं? आता व्हिडिओ सुरूच आहे तर कळलं पाहिजे. सध्या आमचं देवा भाऊ जॉब एक्सपोचं काम चालू आहे. ओके. जे 27 तारखेला ते येणार आहे. आणि अच्छा. त्याच्यामध्ये जवळपास एक म्हणजे मी सगळ्यांना आव्हानही करतो की जवळपास 19 कंपनी आहेत आणि 800 वॅकन्सीज आहेत. Okay. त्याच्यामध्ये IT आहे, पॉलिटेक्निक, एनी ग्रॅज्युएट किंवा मग ज्यांनी पण इंजिनिअरिंग केली एक्सेप्ट सिव्हिल, कम्प्युटर्स, IT सोडून जे दुसरे स्ट्रीम्स आहेत ओके. त्याच्या पण बऱ्याच कंपन्या येणार आहेत. त्याच्यामध्ये MRF आहे, Okay. हायर आहे, अशा चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत. तर त्याच्या संदर्भात आलो होतो. आपल्या लातूर मध्ये व्हायले काही? हो, लातूर मध्ये होते. खरंच म्हणायलो का? व्हायले. होय. खरंच म्हणायलो का भैया? म्हणायलो. हा ना. चांगला मी सगळ्या यंगस्टर्सला पण म्हणजे आव्हान करतो आणि Okay. तुम्ही करा. तुम्ही आता चांगलं नक्की, एवढं मोठं नक्की. ब्लॉग चालवता आणि एवढं मोठं चॅनल आहे तुमचं. Right. आय थिंक यू आर द मोस्ट सबस्क्राईब चॅनल इन लातूर. थँक्यू भैया. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांना तरुणांना सांगितलं पाहिजे की एवढी चांगली अपॉर्च्युनिटी लातूरमध्ये म्हणजे Right. पुण्याला जाऊन तर जॉब करतात, पण हे जे अडचणी बरोबर. असतात आपल्या मुलांना की तिथे जावा, हे सगळं बरोबर. शोधा, तर एक चांगला प्लॅटफॉर्म आम्ही JSPM च्या माध्यमातून Okay. तिथं देतोय आणि हजारोच्या संख्येनं यंगस्टर्सनी यावं आणि ह्या जॉब एक्सपोमध्ये देवाभाऊ जॉब एक्सपो 2026 जे JSPM इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे 27 तारखेला, तर त्याच्यामध्ये सामील व्हावं. बरं भैया, मला एक क्वेश्चन आहे. ह्याच्या मागचं म्हणजे काय विजन आहे? नाही, विजन हेच आहे की जसं आम्ही आता सांगतो की विकसित महाराष्ट्र 247 देवेंद्र भाऊ त्याला प्रयत्न करतायत. Okay. आणि एवढे मोठे इन्व्हेस्टमेंट जेव्हा ते डावोसला गेले, खूप सारे इन्व्हेस्टमेंट झाले. मग Right. त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे आता जॉब उपलब्ध आहेत, पण तो जो दुवा असतो की आपल्या यंगस्टर्स मध्ये आणि कंपनीज मध्ये Okay. कोणीतरी पुढाकार घ्यावा लागतो, इथपर्यंत कोणाला तरी आणावं लागतं, प्लॅटफॉर्म तयार करावा लागतो. तो Right. प्लॅटफॉर्म आम्ही JSPM च्या माध्यमातून क्रिएट करतोय. ओके. पण मला एक आणखीन एक प्रश्न आहे. हे नाव एकदम युनिक आहे हो, म्हणजे देवाभाऊ एक्सपो 2026. हे कसं काय सुचलं? काय देवा नेमकं? भाऊंचं म्हणजे आता मी जसं म्हणालो की देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे इतक्या वेगानं महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहेत आणि Right. ही हॅज अ विजन. आणि आपण बघितलं की जसं दावोसला जे इकॉनॉमिक फोरम झालं होतं, तिथं एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्या आणि म्हणून इंडस्ट्रियल ग्रोथ होतोय, इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ होतोय, शेतकऱ्यांसाठी खूप गोष्टी होत आहेत. पण आता आपलं काय जबाबदारी आहे की आपण हे जे चालू आहे, देवाभाऊ जे करतायत, ते एक त्याचं जे प्लॅटफॉर्म आहे ते आपल्या मुलांसाठी आणलं पाहिजे. Right. मग लातूरमध्ये जर मुलांना नोकऱ्या जर आपल्याला द्यायच्या असतील, पुण्या मुंबईमध्ये इतर ठिकाणी, तर आपण प्लॅटफॉर्म क्रिएट केला पाहिजे. तो प्लॅटफॉर्म द्यायचं काम आम्ही करतो. बरोबर बरोबर. Yes. पण भैया, मला एक विचारायचं हो. आहे, ह्याची हायरिंग म्हणजे कशी होणार आहे? जॉब नाही, तिथं त्या कंपनीचे HRs येणार आहेत आणि त्या Okay. दिवसाच्या अखेरच तिथं ऑफर लेटर्स सुद्धा त्यांना मिळणार आहेत. म्हणजे Okay. असं नाहीये की आपल्याला वेटिंग वगैरे करायची आहे, Right, पण जे right. सिलेक्ट होणार आहेत त्यांना लगेच तिथे डे एंडला आपण ऑफर लेटर सुद्धा देणार आहोत. आता Okay. तिथं सॅलरी रेंज डिप्लोमा ग्रॅज्युएट्स असतील किंवा ITIचे असतील मुलं, तर त्यांच्या हिशोबानं आहे 21 to 35, 40, 50,000 पर्यंत आहेत आणि फ्रेशर्स साठी येथे. ओके. तर मग एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. मला वाटतं आपण ट्रायआउट केला पाहिजे आणि एक अनुभवासाठी सुद्धा खूप मुलांसाठी एक चांगला त्या Right. ठिकाणी प्लॅटफॉर्म असणार. तर एक लास्ट तुम्ही युथला, यंगस्टर्सला काय मेसेज द्याल? नाही, एवढाच मेसेज देतो की हा जो देवाभाऊ एक्सपो 2000 जॉब एक्सपो 2026 आहे, त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्टर करा. 19-20 जवळपास कंपनीज आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीज आहेत, 800 वेकन्सीज आहेत आणि म्हणून तुम्ही तिथे येऊन ट्रायआउट करा की तुम्हाला कुठलं सुटेबल होतंय का आणि मग तुम्हाला जॉब त्या ठिकाणी चांगला मिळू शकतो, अशा पद्धतीचं आवाहन करतो. क्या बात भैया यार, थँक्यू सो मच. म्हणजे आता जे लोक म्हणजे स्टुडंट्स म्हणा, आता ज्यांना जॉब हवी आहे त्यांच्यासाठी खूप म्हणजे महत्वाची गोष्ट तुम्ही प्रोव्हाइड करताय ते आपल्या लातूरमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. चलो भैया, थँक्यू. थँक्यू.
तर मित्रांनो, भैयासोबत बोलून खूप छान वाटलं आणि भैयाकडून कळलं आपल्याला की आपल्या लातूरमध्ये इतका मोठा जॉब एक्सपो होतोय, देवाभाऊ जॉब एक्सपो 2026, तेही येत्या 27 मार्चला. तर ज्यांना नोकऱ्या पाहिजे, जॉब्स हवेत, तर त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तर नक्की या, नक्की सहभागी व्हा. आणि जॉबसाठी खूप छान अशा 800 वॅकन्सीज आहेत, तेही टॉप कंपनीजमध्ये. तर ही काही छोटी गोष्ट नाही आहे. आणि ह्याचं व्हेन्यू आहे JSPM कॅम्पस लातूर. तर नक्की विजिट करा आणि रजिस्टर करा.